निशाणी पालखी उचलत आहे आणि दुसरा दिवसचा आपला प्रवास चालू होतोय आता इकडनं. आता आम्ही हवा सोडतोय. चाय आणि बटर होते मस्त भाई. स्टारबक फेल आहे भेंडी. काय एक नंबर चाय आहे ही. बघ चाय दाखव. बघ चाय बघ पावड चाय आहे. एक नंबर ना चाय. ए रोनक एक नंबर ना. एक नंबर. तर आता दुपारचं स्पॉट माहिती नाही कुठे आहे, सांगतो तुम्हाला. थांबा थोड्या वेळाने. ही निघाली पाहिजे. चला जय एकविरा. आता चालायला लागेल. सकाळचे 5 वाजता. सकाळचे 7:15 वाजता आमचा सनराईज झाला आहे. हा बघा इकडे फुल मागे आलेलो आहे आम्ही लोक. आणि आता नाश्त्याला काहीतरी मिसळ पाव आहे. चालतोय पुरा नॉनस्टॉप चालतोय. आणि पालखी पण फुल नॉनस्टॉप चालतच चालली आहे. खूप मस्त. आणि आता हालत खराब व्हायला लागली आहे. म्हणजे असं नाही की आपल्याला सवय नाही, बट तरी आंबलो नाही कुठे म्हणून. आणि जरा वेळ बसलो की परत नॉर्मल होऊ. सो आता आम्ही लोक जातो नाश्त्याच्या स्पॉटला थांबू. आता आम्ही लोक कुठे आहे माहिती नाही रे. कुठे आहे CNG कॉलनीला काहीतरी आहे आमचा आता स्पॉट. करेक्शन येईल इकडे माहिती नाही मला. सो तिथे आम्ही लोक चाललो आता. तर 7:30 वाजले आहेत. आणि हे बघा आमचा इकडे जेवण चालू आहे. नाश्त्याच्या स्पॉटला जेवण चालू आहे. आणि तो बघा किती मस्त सनराईज होतो. इथे थांबलोय जरा. पालखी नाही आहे फक्त नाश्ता करायला थांबलोय सर्व. अबो एकत्र 4 बिस्किट. तर ही बघा पाटील कंपनी पुरी हिरो बनून फिरत होती कालच्या दिवशी. आणि आजच्या दिवशी भूत झाले आहेत. ती बघा हवंय. आणि एक प्लेअर आहे पुढे. पण असं आंघोळ वगैरे सर्व आता तिथे आता स्पॉटवरती असेल दुपारच्या. आणि आर्यन जो आहे तो आर्यन पुरा पालखी सोबतच चालतोय. पालखी सोबतच आहे पुढे. आणि आम्ही लोक आता चाय नाश्ता करून नाही केला कोणी यायला कोणी असं आहे. गाणंच नाही येत रे. गाणं त्याचे करोडो तर हे बघा आम्ही कलंबोलीला आहे. आणि कलंबोली जवळ इकडे आम्ही लोकांचा स्पॉट थांबला आहे. इकडे पालखी थांबली आहे. आणि इकडे पालखी इथे थांबली. आणि मिसळपाव काहीतरी वाटत आहे तिकडे. जो मिसळपाव आहे खायला नाश्त्यामध्ये. आता वाजले आहेत 9:30. इथे लाईन लागली आहे सध्या. हे बघा मिसळपाव आहे. आणि हे बघा ना कुठे पण काय पण पाहिजे. कशी आहे? मी टेस्ट नाही केली. कशी आहे? एक नंबर आहे. पियुषचा आता हा 13वा पाव चालू आहे. गप्पे एवढा पण नको बोलूस रे. काय खाल्लास तर खाल्ला असतो काय रे. हे खाऊन घे. तर कुठे बोल काळुंद्री. तर आम्ही लोक आलो आहे कालुंद्रीला. आणि इकडचा स्पॉट असणार आहे आमचा ONGC काय CG काय ते आहे. सो तिथे आम्ही लोक आलो आहे. आणि तिथे पहिली निशाणी लागलेली आहे. आणि चेहऱ्याची हालत खूप खराब झाली आहे. तुम्ही बघू शकता. आता निशाणी नाही टेम्पोवर झेंडा लावलाय. अरे सोड रे. कोण ब्लॉग बघतोय माझं. तर आम्ही लोक आता जाऊन मस्त फ्रेश वगैरे होतो. आंघोळ वगैरे करतो. खूप चेहरा डल झाला आहे. चेहरा धुतला नाही कालपासून. सकाळी रात्री फक्त तोंडावर पाणी मारलेला. सो आता फ्रेश वगैरे होतो. जेवण वगैरे पण बघूया काय आहे. आणि हे बघा इकडे आहे आम्ही पनवेलच्या थोडा पुढेच आहे स्पॉट कालुंद्री. रियालिटी सांग. 2 तास लेट आलोय. लेट आलोय मागे होतो थोडासा. हे बघ इकडे. तर आता मस्त आंघोळ वगैरे करून झालं एकदम फ्रेश. आणि आता दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या स्पॉटला आहे आम्ही लोक. हे बघा तिथे जो स्टेजवरती आहे ना तिथे आम्ही लोकांनी जागा ठेवली आहे. आणि पालखी इकडे आहे. पालखी खूप मस्त दिसते. मस्त सजवली वगैरे आहे. तिथे ठेवली आहे. मंदिर खूप मस्त आहे. मंदिर दाखवायचं होतं तुला. बाबा पालखी इथे ठेवली आहे. आणि काहीतरी आरती असेल. आता आरती करणार. साफसफाई चालू आहे मंदिराची पालखीची. आणि हा मंदिर आहे. इकडं असं मंदिर आहे. सो आमच्या आता दुपारचा स्पॉट हा आहे. आंघोळ वगैरे केली फुल फ्रेश एकदम. आणि आता जेवण असेल. आता कालचा ब्लॉग अपलोड केला असेल. जर तुम्ही कालचा ब्लॉग नाही बघितला तर इथे आय बटनला येत असेल. किंवा तुम्ही जाऊन बघू शकता चॅनलवरती असेल. सो तो बघा. आणि मी आता आम्ही लोक जाऊन जेवण बघतो काय आहे ते. वेणी टाकले लावले ना. वेणी लावले. वेण्या आहेत ना. वेण्या एक आहे वेणी आपल्याकडे आहे ना. आणि फुलं भरपूर आहे. हे फुलं टाक ना. असं बनवून बघतो एकदम. पालखी सजवत आहेत फुलांनी वगैरे. फुलं लावत आहेत. तर हे बघा अकाउंटला 9.9 लाख रीच आहे.
म्हणजे ऑलमोस्ट 1 मिलियन रीच आहे माझ्या आता अकाउंटला या 30 दिवसाची. आणि खूप मेहनत केली आहे मी. आणि ही अकाउंटची रीच आता फर्स्ट टाईम नाही आहे, ही सेकंड टाईम आहे. ॲक्च्युली ना माझी अकाउंटची रीच एकदा 9.2 लाखपर्यंत आलेली, पण 1 मिलियन नाही गेलेली. आत्ता पण ही नाही गेली. अजून पण ह्याला 10,000 व्ह्यूज कमी आहे, बट उद्यापर्यंत होप सो ही जाईल. बट थँक्यू सो मच तुमच्या लोकांमुळे एवढे चांगले व्ह्यूज वगैरे जात आहेत रील्सला वगैरे, आणि व्लॉगला पण तुम्ही एवढा सपोर्ट करतायत. थँक्यू सो मच. आणि एकविराईच्या आशीर्वादाने पण होतं सर्व. सो बघूया आता 1 मिलियन होतं, हे 1 मिलियन व्ह्यूज येत आहेत. अजून येऊ दे चांगले चांगले. चला पालखी निघते आहे आणि मी रील्सचा टेक घ्यायला इकडे असा इथे येऊन उभं राहिलं आहे. रील्ससाठी एक टेक घेतो असा पालखी निघतानाचा. सो आता वाजलं आहे 4 आणि आम्ही लोक निघालो आहे या स्पॉटवरनं. आणि आता डायरेक्ट खोपोली साईडला कुठेतरी थांबणार आहे आम्ही लोक. बघूया कुठे आहे स्पॉट, मला माहिती नाही एक्झॅक्ट, तर मी तुम्हाला सांगतो आता थोड्या वेळात. आता 5:30 वाजायला लागले आणि आम्हाला 1.5 तास लागला. 1.5 तास चालतो आम्ही लोक आणि कमसे कम 3-4 किलोमीटर चाललो असतो आम्ही लोक. ती बघ तिथे पालखी आहे तिथे, आणि आम्ही पालखीसोबतच आहे, जास्त लांब नाही. बट हे स्पीकर वगैरे मस्त वाजत जातो आहे. आणि आपला स्पॉट जो आहे तो 13 किलोमीटर लांब आहे. मग आपण तिथे पोहोचायला आपल्या लोकांना लवकर पोहोचू. 8-8:30पर्यंत आम्ही लोक पोहोचून जाऊ. तो बघूया आता, कारण की तिकडनं परत आता खोपोली मारत आपण जाणार आहे लोणावळ्याला. आणि उद्या आपण रात्री लोणावळ्याच्या आतमध्ये पोहोचणार आणि परवा सकाळी दर्शन करायला जाणार आहे, असं काहीतरी आहे. म्हणजे आपल्याकडे डे 4 पण येणार आहे, दिवस 4था, ज्या दिवशी आपण दर्शन करणार. आज आहे दिवस 2रा, उद्या दिवस 3रा, तिथे लोणावळ्याला पोहोचणार. तो फॉलो सबस्क्राईब करून ठेवा. आपण पुढे ब्लॉग बघायचे डे 4पर्यंतची. पालखी इकडे थांबली आहे, शाळेजवळ काहीतरी थांबली आहे आणि आम्ही लोक इकडे चाय पितो आहे. ए भावा माझी चाय आहे. चाय आहे पण बिस्किट नाही भेटलाय, कारण की आम्ही लेट आलो. आपल्याला जागा पकडून देतोय रोज. हा यश आहे जो कार दांडत राहतो, तो आम्हाला अच्छा हा माहिती नव्हतं मला. मग आपल्या आम्ही लोक जागा पकडतो. हा आणि आर्यन पुढे जागा पकडतो. चले हे बघ जाणार आहे पुढे नरू पक्का. बिस्किट तर नाही घेतला आमच्यासाठी, तू साईडला ठेवला. बिस्किट डुबतच नाही चायच्या हातमध्ये. पालखी निघाली आता स्पॉटवरनं चायच्या, आणि खूप वेळ थांबलेली इकडनं. आता जास्त लांब नाही, 4 किलोमीटरचा आहे पालखीचा स्पॉट. 4 किलोमीटरवर आहे. चला जाऊया आपण. की या मंदिरात जाते आहे पालखी टेकवायची इकडे आतमध्ये जाऊन. पालखी येते उदो उदो जय पालखी आली बघा. पालखी चालली बाहेर, या दर्शन करून घ्या.